मित्रांनो, आज आपल्याकडे बटन दाबलं की लाईट लागते. गाडीत पेट्रोल भरलं की आपण कोसो दूर जातो आणि गॅसवर अवघ्या 10 मिनिटात स्वयंपाक होतो. पण कधी विचार केलाय का की आजपासून 350 वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा इंधन काय होतं? ना गॅस, ना पेट्रोल, ना डिझेल. मग त्या काळी हजारो मशाली कशा पेटायच्या, तोफामधून गोळे कसे सुटायचे आणि समुद्रात जहाजे कशी धावायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळाच्या मागे जाऊन शिवकालीन ऊर्जेचं रहस्य उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रात्रीच्या वेळी आजच्या सारखे स्ट्रीट लाईट्स नव्हते. मग गड किल्ले उजळायचे ते कसे? मित्रांनो, रात्रीच्या प्रकाशासाठी त्या काळी शुद्ध तिळाचे तेल, शेंगदाण्याचे तेल आणि काही खास प्रसंगी चक्क शुद्ध तूप वापरलं जायचं. साध्या पंक्त्यांपासून ते मोठ्या मशालीपर्यंत याच नैसर्गिक तेलांचा वापर व्हायचा. हे तेल केवळ प्रकाश द्यायचं नाही, तर त्यातून येणारा सुगंध वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण करायचा. आता बोलूया स्वयंपाकांकडे. आज आपल्याकडे गॅस सिलेंडर आहे, पण शिवकाळात प्रत्येक घरात मातीची चूल असायची. यासाठी मुख्य इंधन होतं लाकूड. पण लाकूड तोडण्याबाबत महाराजांचे नियम देखील कडक होते. रेतीच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं म्हणणाऱ्या राजानं झाडं वाचवण्याचे आदेश देखील दिले होते. त्यामुळे इंधन म्हणून वाळलेली लाकडं आणि ग्रामीण भागात शेणाच्या गोवऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायचा. कोळशाचा वापर फक्त लोहार कामासारख्या विशिष्ट कामांसाठीच मर्यादित होता. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, युद्धाच्या मैदानात तोफांना शक्ती कुठून यायची? स्वराज्याच्या तोफा जेव्हा धडधडायच्या तेव्हा शत्रूची दाणादाण उडायची. हे शक्य व्हायचं बारुदामुळे. हे बारूद बनवण्यासाठी सल्फर म्हणजेच गंधक आणि पोटॅशियम नायट्रेट, शोरा आणि कोळसा याचं अचूक मिश्रण वापरलं जाईल. या पारंपरिक स्फोटकांनी सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात स्वराज्याचा दरारा निर्माण केला होता. वाहतुकीसाठी आजच्या सारखी इंजिन्स नव्हती. मग इंधन काय होतं? ते होतं प्राणीशक्ती. घोडे, बैल आणि हत्ती हेच त्या काळातील इंजिन होते. पण समुद्राचं काय? महाराजांच्या आरमारात मोठी जहाजे होती. ही जहाजं वाऱ्याच्या वेगावर चालायची. महत्वाचं म्हणजे जहाजांना पाणी लागू नये म्हणून आणि गळती रोखण्यासाठी नैसर्गिक पीच किंवा बिटुमेन, नैसर्गिक डांबर वापरलं जायचं. विचार करा, त्या काळात ही लोक निसर्गाचा किती हुशारीने वापर करत होते. मग हे पेट्रोल आणि डिझेल भारतात आले तरी कधी? पेट्रोलियमचा शोध भारतात खूप उशिरा लागला. 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजेच 1889 मध्ये आसाममधील दिग्बोई येथे भारताचे पहिले कच्चे तेल सापडले आणि 1901 मध्ये तिथे पहिली रिफायनरी सुरू झाली. पेट्रोलियम पासून मिळणारे पहिले उत्पादन होते केरोसिन, खासलेट होते. त्यानंतर हळूहळू पेट्रोल आणि डिझेलने आपल्या आयुष्यात जागा घेतली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऊर्जा ही पूर्णपणे निसर्गावर आणि मानवी श्रमावर आधारित होती. तिथे प्रदूषण नव्हतं की पेट्रोलच्या वाढत्या किमतीचं टेन्शन. निसर्गाशी नातं जोडूनच स्वराज्याची प्रगती साधली होती. आज आपण आधुनिक झालो, पण या इतिहासातून आपल्याला शाश्वत जीवन कसं जगावं हे नक्कीच शिकायला मिळतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.